तुमचे सुद्धा माझ्यासारखे हुडेड आईज आहेत का? आणि आयलाइनर लावलं की असं काहीसं होत असेल तर तुम्ही चुकीच्या पद्धतीने आयलाइनर लावताय। आज मी तुम्हाला 5 वेगवेगळ्या पद्धतीने हुडेड आईज वरती आयलाइनर कसं लावायचं हे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। पण सुरुवात करण्याआधी हुडेड आईज म्हणजे काय हे पाहूयात। सगळ्यात आधी सरळ आरशासमोर उभे राहा आणि बघा, तुमच्या आयब्रोजच्या खाली जी त्वचा आहे ती पापण्यांपर्यंत झाकलेली असते। म्हणजेच काय तर तुमच्या आयलिडमध्ये गॅप दिसत नाही, त्यामुळे त्या खाली केलेल्या आय मेकअप सुद्धा दिसत नाही। तुम्ही जर हुडेड आईवरती आयलाइनर लावलात तर तो झाकून जातो किंवा तो वर पसरतो। चला तर मग सुरुवात करूयात। इनविजिबल आयलाइनर हा माझा फेवरेट आहे। यामध्ये तुमचे डोळे छान एनहान्स होतात। इथे मी काजळ घेऊन पापण्यांच्या मध्ये लावला आहे। तो वरच्या साईडला न घेता तो त्याच्यामध्येच लावला आहे। शेवटी फिनिशिंग साठी मस्करा लावला आहे, यामुळे तुमचे डोळे छान उठून दिसतात। तुम्हाला जर तुमचे डोळे थोडेसे बोल्ड करायचे असतील तर हा सिंपल आयलाइनर नक्की ट्राय करा। इथे मी शुगरचं लिक्विड आयलाइनर वापरलेला आहे। बेसिक आयलाइनर लावताना हा अगदी पापण्यांच्या जवळ लावा, म्हणजे काय होतं की तो तुमच्या वरच्या त्वचेवरती लागून पसरत नाही। इथे मी पापण्यांच्या जवळ बारीक लाईन काजळने लावली आहे आणि त्याला छान स्मच केलेला आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असंच ठेवू शकता किंवा खालच्या बाजूला फक्त कॉर्नरला काजळ लावून तो छान स्मच करू शकता। इथपर्यंत आलाच आहात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण दर आठवड्याला मी असेच फॅशन आणि ब्युटी रिलेटेड खूप सारे टिप्स अँड ट्रिक्स घेऊन येत असते। तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की मी व्हिडिओ कधी पोस्ट करते। इथे मी पापण्यांच्या अगदी जवळ आयलाइनर लावला आहे आणि तो थोडा बाहेर काढला आहे। बाहेर काढताना एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची त्वचा जिथे फोल्ड होते त्याच्यावर न घेता खाली घ्या, म्हणजे आयलाइनर व्यवस्थित लागतो आणि तो झाकला जात नाही, तो व्यवस्थित दिसतो। इथे मी काजळने थोडंसं जाड लायनर लावला आहे आणि तो थोडा बाहेर काढला आहे। आता इथे मी लायनरची जाडी ही तेवढीच ठेवली आहे जेवढी दिसेल, म्हणजेच काय तर तो वरच्या त्वचेमुळे झाकला जाणार नाही याची काळजी घ्या।
आणि छान स्मज करा. असंच सेम खालच्या बाजूला काजळ लावून स्मज करा, म्हणजे तुमचे डोळे छान बोल्ड दिसतात. तर या होत्या आजच्या सिंपल आणि इझी आयलाइनर टेक्निक्स, ज्या कोणालाही जमतील. अशाच अजून थोड्या ॲडव्हान्स आयलाइनर टेक्निक शिकायच्या असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी त्यावरती नक्की व्हिडिओ घेऊन येईल. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओजमध्ये. लव्ह यू.